उद्या दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार। उद्यापासून आचारसंहिताही लागू। आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकार दरबारी कामं करून घेण्यासाठी जनतेची लगबग। देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरच्या घरी सकाळपासूनच गर्दी। निवडणूक रोखे कुणी कोणत्या पक्षाला आणि किती रकमेचे दिले ते जाहीर करा। सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश। स्टेट बँकेलाही नोटीस। निवडणूक रोख्यांची श्वेतपत्रिका आणावी, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। जाहीर केलेली यादी धक्कादायक असल्याचंही वक्तव्य। लोकसभा निवडणुकीचा सर्वात मोठा ओपिनियन पोल फक्त एबीपी माझावर। अचूक अंदाज आणि विश्लेषण आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून एबीपी माझावर। महायुतीमध्ये 48 पैकी 42 जागांवरती एकमत। उर्वरित 6 जागांवरती आज चर्चा होणार। शिवसेनेची पहिली यादी येत्या 1 ते 2 दिवसात जाहीर करणार। काही खासदारांचं तिकीट कापणार, संजय शिरसाट यांची माहिती। महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात आज मुंबईत बैठक। वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावावरती चर्चा होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी नाहीत, कायदा बदलून जात बदलली। वाड्यातल्या चौक सभेत राहुल गांधींचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल। अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार प्रचाराच्या रिंगणात। आई सुनेत्रा पवारांसाठी बारामतीत प्रचार। वसंत मोरेंकडनं ठाकरे गटाची ही चाचपणी। मुंबईतील सामना कार्यालयात घेतली संजय राऊत यांची भेट। माजी नौदल प्रमुख ॲडमिरल एल रामदास यांचं निधन। सिकंदराबाद इथे राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।